नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 7वी भूगोल यामध्ये पाठ क्रमांक 9 कृषी या पाठाचा आज आपण संपूर्ण स्वाध्याय पाहणार आहोत। तत्पूर्वी आपण जर आपली शाळा या YouTube चॅनलवर नवीन असतील तर सर्वप्रथम या YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर सुरुवात करूया आजच्या स्वाध्यायाला। पहा संपूर्ण स्वाध्याय। प्रश्न पहिला, खालील विधानासाठी योग्य पर्याय निवडा। 1. या शेती प्रकारामध्ये पीक बदल केला जातो। पर्याय दिलेत पहा। अ सखोल शेती, आ आहे मळ्याची शेती, ई व्यापारी शेती आणि ई आहे फलोद्यान शेती। तर याचं अचूक उत्तर असणार आहे सखोल शेती। त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2, शेतीसाठी खालीलपैकी योग्य पर्याय द्या। अ आहे फक्त नांगरणे, आ आहे प्राणी, अवजारे, यंत्रे व मनुष्यबळाचा वापर, ई फक्त मनुष्यबळ वापरणे आणि ई आहे फक्त पीक काढणे। तर याचं अचूक उत्तर असणार आहे आ प्राणी, अवजारे, यंत्र व मनुष्यबळाचा वापर। अशा प्रकारे आपण हा प्रश्न पूर्ण करायचा आहे। त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3, भारतात शेतीचा विकास झाला आहे कारण। पर्याय पाहूया। अ भारतात शेतीचे 2 हंगाम आहेत, आ बहुसंख्य लोक शेतीवर अवलंबून आहेत, ई भारतात पारंपरिक शेती केली जाते, ई भारतात हवामान, मृदा, पाणी इत्यादी अनुकूल घटकाची उपलब्धता आहे। तर याचं अचूक उत्तर असणार आहे ई भारतात हवामान, मृदा, पाणी आणि अनुकूल घटकांची उपलब्धता आहे। अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे। त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 4, भारतात शेतीमध्ये आधुनिक पद्धती व तंत्रज्ञानाचा वापर करणे गरजेचे आहे कारण। अ सुधारित बी बियाण्याचे कारखाने आहेत, आ रासायनिक खत निर्मिती उद्योग आहेत, ई लोकसंख्या वाढ व शेतीवर आधारित उद्योग आहेत, ई आधुनिक साधने व यंत्रे उपलब्ध आहेत। तर याचं अचूक उत्तर असणार आहे ई लोकसंख्या वाढ व शेतीवर आधारित उद्योग आहेत। अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे। विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपला प्रश्न पहिला खालील विधानासाठी योग्य पर्याय निवडा पूर्ण झालेला आहे। त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2, खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा। यामध्ये 1, शेतीसाठी जलसिंचनाचे महत्त्व विशद करा। तर आता आपण या प्रश्नाचं उत्तर लिहूया। उत्तर 1, भारत मोसमी हवामानातील प्रदेश आहे। भारताला मोसमी वाऱ्यापासून पाऊस मिळतो, त्यामुळे येथील शेती पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे। मात्र पाऊस हंगामी व अनियमित स्वरूपाचा आहे। शेतीस वर्षभर पाणी पुरवठा होणे आवश्यक आहे। 2, जेव्हा शेतीतील पिकांची पाण्याची गरज पावसाच्या पाण्यावर भागवली जात नाही तेव्हा कृत्रिमरित्या पाणी पुरवठा केला जातो, म्हणजेच जलसिंचनाची व्यवस्था केली जाते। त्यानंतर 3, पावसाचे पाणी हे विहिरी, कूपनलिका, हौद, तळी, शेततळी खोदून साठवले जाते, त्यावर पंपाच्या सहाय्याने शेतीस पाणी पुरवले जाते। त्यानंतर 4, तसेच जलसिंचनासाठी तुषार सिंचन, ठिबक सिंचन या तंत्राचा वापर करून शेतीला पाणी पुरवले जाते। अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे। त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2, जलसिंचनासाठी वापरल्या जाणाऱ्या कोणत्याही 2 पद्धतीची तुलनात्मक माहिती लिहा। आपण उत्तर लिहूया। उत्तर, जलसिंचनासाठी विहिरी, कूपनलिका, तलाव, कालवा इत्यादींचा वापर केला जातो। पहा, विहिरी व कूपनलिका जलसिंचन। 1, विहिरी व कूपनलिका यांच्या खोदाईसाठी अत्यल्प खर्च करावा लागतो, त्यापासून असणारे फायदे मात्र अधिक असतात। 2, शेतकरी जलसिंचनासाठी सरकारवर अधिक निर्भर न राहता आपल्या सुयोग्य अशा पद्धतीने पीक पद्धतीचे नियोजन करतात। त्यानंतर दुसरा आहे कालवे जलसिंचन। 1, नद्यावर धरणे बांधून त्यात पावसाचे पाणी साठवले जाते व परिसरात कालव्याद्वारे जलसिंचन केले जाते। 2, कालवे सिंचनावर मोठा खर्च होतो। अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे। त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3, शेतीचे प्रमुख प्रकार सांगा आणि सखोल व विस्तृत धान्य शेतीची माहिती लिहा। पहा, उत्तर, शेतीचे प्रकार, निर्वाह शेती आणि व्यापारी शेती। निर्वाह शेतीमध्ये स्थलांतरित शेती, सखोल शेती हे 2 प्रकार असतात। तर व्यापारी शेतीमध्ये उद्यान शेती, मंडई बागायती शेती, मळ्याची शेती आणि विस्तृत शेती हे प्रकारात येतात। तर आता आपण सखोल शेतीविषयी माहिती घेऊया। पहा, 1, कमीत कमी क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त उत्पादन काढण्याच्या शेतीचा प्रकार म्हणजे सखोल शेती, हा निर्वाह शेतीचा उपप्रकार आहे। 2, जास्त लोकसंख्येमुळे किंवा जमिनीचे क्षेत्र मुळातच कमी असल्याने दरडोई शेतजमिनीचे प्रमाण कमी असते। 3, या प्रकारची शेती प्रामुख्याने विकसनशील प्रदेशात आढळते। 4, या शेतीपासून मिळणारे बहुतेक उत्पन्नात कुटुंबाची अन्नधान्याची गरज भागवली जाते।
5. या प्रकारातील शेतकरी व त्याचे कुटुंब पूर्णपणे शेतीवर अवलंबून असते. शेतीचे उत्पादन कमी असल्यामुळे आर्थिक स्थिती बेताची असते. त्यानंतर दुसरा प्रकार असणार आहे विस्तृत शेती. त्याविषयी माहिती पाहूया. 1. विस्तृत धान्य शेती हा व्यापारी शेतीचा उपप्रकार आहे. 2. या शेतीचे क्षेत्र 200 हेक्टर किंवा अधिक असते. मोठे शेती क्षेत्र व विरळ लोकसंख्या यामुळे शेती यंत्राच्या सहाय्याने केली जाते. 3. एक पीक पद्धती हे या शेतीचे ठळक वैशिष्ट्य आहे. उदाहरण गहू किंवा मका. याशिवाय बार्ली, ओटस, सोयाबीन ही पिके काही प्रमाणात घेतली जातात. 4. या शेतीसाठी मोठी भांडवल गुंतवणूक करावी लागते. 5. समशीतोष्ण गवताळ प्रदेशात या प्रकारची शेती केली जाते. अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे. या ठिकाणी आपला प्रश्न क्रमांक 3 पूर्ण झालेला आहे. त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 4. मळ्याच्या शेतीची वैशिष्ट्ये लिहा. आता आपण या प्रश्नाचं उत्तर लिहूया. पहा उत्तर. 1. मळ्याची शेती हा व्यापारी शेतीचा उपप्रकार आहे. या शेतीचे क्षेत्र 40 हेक्टर किंवा त्यापेक्षा अधिक असते. 2. ही शेती डोंगर उतारावर असल्याने यंत्राचा फारसा उपयोग होत नाही. त्यामुळे या शेतीत स्थानिक मनुष्यबळाचे महत्त्व अधिक असते. 3. प्रदेशातील भौगोलिक स्थिती ज्या पिकास पोषक असते त्या पिकाची लागवड केली जाते. ही सुद्धा एक पीक पद्धतीची शेती आहे. 4. या प्रकारच्या शेतीमध्ये अन्नधान्याचे उत्पादन होत नाही. केवळ व्यापारी पिकांचेच उत्पादन केले जाते. उदाहरण चहा, रबर, कॉफी, नारळ, कोको, मसाल्याचे पदार्थ इत्यादी. 5. या प्रकारच्या शेतीची सुरुवात व विस्तार विशेष करून वसाहत काळात झाला आहे. बहुतेक मळ्याची शेती उष्ण कटिबंधातच केली जाते. 6. दीर्घकालिक पिके, शास्त्रशुद्ध पद्धतीचा अवलंब, निर्यातक्षम उत्पादने, प्रक्रिया करणे इत्यादीमुळे शेतीसाठी ही मोठी भांडवल गुंतवणूक करावी लागते. 7. मळ्याच्या शेतीबाबत हवामान, मनुष्यबळ, पर्यावरण ऱ्हास, आर्थिक व व्यवस्थापन इत्यादी समस्या आहेत. 7. या प्रकारची शेती भारतासह दक्षिण आशियातील आफ्रिका व दक्षिण व मध्य अमेरिका इत्यादी प्रदेशात केली जाते. अशा प्रकारे आपण प्रश्न क्रमांक 4चं उत्तर या ठिकाणी पूर्ण केलेलं आहे. त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 5. तुमच्या जवळच्या भागात कोणकोणती पिके होतात त्यांची भौगोलिक कारणे कोणती. आता आपण या प्रश्नाचं उत्तर लिहूया. उत्तर. आमच्या जवळच्या भागात ज्वारी, कापूस, ऊस, संत्री इत्यादी पिके होतात. भौगोलिक कारणे. 1. या पिकांना काळी, कसदार मृदा, उबदार हवामान व मध्यम स्वरूपाच्या पावसाची आवश्यकता असते. 2. ऊसाच्या पिकाला जास्त पाण्याची गरज असते. त्यामुळे या भागात जलसिंचनाच्या सोयी उपलब्ध आहेत. अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे. त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 6. भारतातील शेतीचे स्वरूप हंगामी असण्याचे कारण काय आहे आणि बारमाही शेती करण्यात कोणत्या अडचणी आहेत. आता आपण या प्रश्नाचं उत्तर लिहूया. उत्तर. 1. भारत देश हा शेतीप्रधान देश आहे. शेती हा येथील प्रमुख व्यवसाय आहे. भारतीय हवामान हे मोसमी प्रकारचे आहे. भारतात मोसमी वाऱ्यापासून पाऊस पडतो. 2. भारतातील पाऊस हा हंगामी व अनियमित स्वरूपाचा आहे. 3. भारतातील शेती ही पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. येथे जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या 4 महिन्याच्या कालावधीत पाऊस पडतो. म्हणून भारतातील शेतीचे स्वरूप हंगामी आहे. पुढे बारमाही शेती करण्यात येणाऱ्या अडचणी. 1. शेतीस वर्षभर नियमित पाणीपुरवठा उपलब्ध नसणे. 2. शेतकऱ्यांनी पिकवलेला माल योग्य दरात व योग्य वेळेत ग्राहकापर्यंत पोहोचवण्यासाठी विपणन व्यवस्था आवश्यक असते. परंतु भारतातील अनेक शेतकरी आर्थिकदृष्ट्या दुर्बल असल्याने शेतमालाचे विपणन स्वतः करू शकत नाहीत. 3. वाहतुकीच्या व साठवणुकीच्या अपुऱ्या सोयीसुविधा. आणि 4. तसेच हवामानात अनियमितता असणे. अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे. या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो पाठ क्रमांक 9 कृषी या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय आपला पूर्ण झालेला आहे. मला आशा आहे तुम्हाला सर्वांना हा स्वाध्याय नक्कीच आवडला असेल. तुम्हाला जर हा स्वाध्याय आवडला असेल तर आपली शाळा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण आम्ही आपणासाठी नेहमीच नवनवीन व्हिडिओ घेऊन येत असतो. पुन्हा एकदा भेटूया एका नवीन स्वाध्यायासह आणि नवीन पाठासह आणि नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत सर्वांना मनपूर्वक धन्यवाद.